कर्जतला आले मी वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी घरी विसरली आहे. आज मी तुमची कोणाशी तरी भेट करून देणार आहे. मी व्हिडिओ शूट करत असले की हे इकडे बोलत बसतातच नेहमी. जेवण झालेलं आहे आणि मला वाटलं मला मिठी मिळायची. सकाळी लवकरच कर्जतला जायला निघाले वाढदिवसासाठी आणि एवढा पाऊस होता की बाप रे बाप. कर्जत जवळ आलं ना की चौक फाट्याला या योगी अमृततुल्यमधनं मी नेहमी खारी आणि टोस्ट घेते. सकाळी सकाळी लवकरच घरी पोहोचले. खूप एक्सायटेड होते मी माझ्या वाढदिवसासाठी आणि सगळ्यात मेन म्हणजे माझ्या बाळांना भेटण्यासाठी. कितीही लांबून थकून भागून आले ना तरी माझ्या पिल्लांना बघितलं की मला खूप बरं वाटतं. आणि सध्या घराचं रिनोव्हेशन सुरू असल्यामुळे घरात फर्निचर वगैरे काहीच नाही आहे. त्यामुळे पिल्लं ही अशी मिळेल तिथे छान पथारी टाकून झोपलेली असतात. त्यांना अशा फरशीवरती झोपायला खूप आवडतं, थंडही वाटतं आणि मिळेल ती जागा पकडून झोपून जातात माझी बाळ. माझा बुबू का चिल्लाय? मी आले ना. माझा बुबू का बरं रुसलाय? माझा बुबू, माझा बुबू, बुबू, माझा बुबू. I'm going with you, I know we'll get to the other side. Sinking in, I know this feels right. Catching a breeze. आमचा हा बच्चू रुसण्यात अगदी पटाईत आहे. त्याला बाबा कधी ओरडले किंवा काही एखादा फटका दिला की झालं, हा गाल फुगवून बसणार 4-4 दिवस. मग याच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलावं लागतं, नाहीतर असं भेटून तरी त्याचे लाड करावे लागतात. बच्चूचे लाड केले तोपर्यंत छान इडली आणि सांबार तयारच होतं. मस्त ताव मारला आणि नंतर माझ्या बिल्ल्याला चिवडायला बसले. कर्जतला आलं ना की हे असं होतं माझं, सतत बाळांना घेऊन बसते. कर्जतला आले मी वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी घरी विसरली आहे. मी जो बर्थडेला ड्रेस घालणार होते तोच मी माझ्या घरी विसरली आहे. तर आता मी कर्जतमध्ये जाणार आहे शॉपिंग करायला. माझा बर्थडे ड्रेस बऱ्याच वर्षांनी मी कर्जतमध्ये शॉपिंग करणार आहे. कुठे निघालायत? कुठे निघालायत तुम्ही? बच्चू, शिव, शुभ्रा कुठे चाललाय? तुझं नाव शुभ्रा आहे, कशी बघते? शुभू कुठे चाललाय? आमच्या घरामध्ये पिल्लांची वेगळी रूम आहे. त्यामुळे जर आम्ही बाहेर जात असू तर पिल्लं सगळी त्यांच्या खोलीत जातात आणि तिकडे त्यांचं छान म्हणजे आराम करणं, शिशू झोपणं, त्यांची स्पेस असते. त्यामुळे बाहेर निघालो होतो तर बाळांना त्यांच्या खोलीत सोडलं. धो धो पाऊस पडत होता, थांबायचं काही नावच घेत नव्हता. ड्रेसच्या शॉपिंगला जायचं, पाऊस काही थांबत नाही. हातात वेळ कमी होता, म्हटलं निघावं आता. बंधू आणि सगळ्या बाळांना बाय करून मी शॉपिंग करायला निघाली. बंड्या कसा बघतोय बघा. घराच्या जवळच असलेलं हे अगमई बुटीक कर्जतच्या डेक्कन जिमखान्यात आहे आणि तिथे गेल्यावर मला खरंच अगदी लास्ट मोमेंट सेवर निघालं आहे बुटीक. खूप छान व्हरायटी होती तिथे. माझ्या बर्थडेचे कपडे जे घरी विसरले होते ते कर्जतमध्ये येऊन शॉप केलेले आहेत आणि मी अगमई म्हणायचं अगमईमधून घेतलेले आहेत. माझे 2 ड्रेस घेतले, तुम्हाला ते ब्लॉगमध्ये दिसतीलच. सो ताई माझ्या अगदी लास्ट मिनिट गोष्टीसाठी मला एक छान 2 ड्रेस मिळालेले आहेत तिथनं. तर तुम्हाला पण जरी कर्जतमध्ये शॉप करायचं असेल तर तुम्ही ह्या बुटीकमध्ये येऊन नक्की शॉप करू शकता. त्यांच्याकडे खूप वाईड व्हरायटी आहे, गॉड्स आहेत, त्या स्वतः डिझायनर आहेत आणि ते इंडो वेस्टर्न कपडे आहेत. तुम्हाला रेडीमेड सूट, सलवार सगळं मिळेल. सो तुम्ही पण इथे शॉप करू शकता. थँक्यू सो मच. शॉपिंग करून पटकन घरी आले. पिल्लं वाट बघतच होती. म्हटलं लगेच तयार व्हावं आणि आधी औक्षण करून घ्यावं. वाढदिवस म्हटलं ना की मला नेहमी असं वाटतं तो आपल्या माणसांमध्ये साजरा करावा. मग केकची किंवा गिफ्टची गरज नसते. आपली हक्काची 2-4 माणसं असली ना जी आपल्यावर खरंच खूप प्रेम करतात की मग बास, तेवढंच हवं असतं मला. आणि मी नेहमी माझा वाढदिवस असाच साजरा करते. केक वगैरे किंवा अशी मोठी पार्टी वगैरे काहीही नसते. आणि 8वीत असताना शेवटचा वाढदिवस केक कापून आणि मित्रमैत्रिणींना बोलवून साजरा केला असेल मी. कर्जतजवळ असलेल्या पळसदरी नावाच्या गावामध्ये स्वामी समर्थांचा एक मठ आहे. काही वर्षांपूर्वी म्हणजे मी अगदी 8वी-9वीत असताना तिथे गेले होते. तेव्हा जवळच एक झोपडी दिसली
आणि त्यामध्ये एक छोटंसं कातकऱ्याचं कुटुंब राहत होतं. त्यामध्ये एक आजी आजोबा होते आणि त्यांची छोटीशी 2 नातवंडं होती. अंगावर एकही कपडा नव्हता आणि मी नेमकी माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच तिथे गेले होते. ठरलं तर त्या दिवसापासनं मी माझ्या वाढदिवसाला नेहमी अशा माणसांना शोधून काही ना काहीतरी दान करते किंवा त्यांना खाऊ देते, कपडे देते. आणि त्यातच मला असं वाटतं की हाच माझा सगळ्यात मोठा आनंद आहे. आणि त्या दिवसापासनं मी माझा वाढदिवस असा धूमधडाक्यात कधीच साजरा केला नाही. आईने मला तिचे दागिने देऊन तयार केलं, कारण मी सगळंच आणायला विसरलेले होते. बरं, हा आहे तो ड्रेस जो मी आगमईमधनं घेतला. छान आहे की नाही? फायनली कानातले घातले आणि तयार झाले. आईने औक्षण करायला घेतलं. मी अगदी लाडाने बिल्ल्याला मांडीत घेऊन बसले होते, पण त्याच्या डोक्यावर अक्षता पडल्या आणि बावळट घाबरला. आईने औक्षण केलं आणि नेहमीप्रमाणे गुलाबजाम मला दिला खायला. बरं, मला गोड फार आवडत नाही, पण बघितलंत ना कसं जबरदस्तीने अख्खा गुलाबजाम खाऊ घातलाच तिने मला. वाढदिवसाच्या दिवशी आजही मला पाकीट दिलं जातं भरून. हां, मग त्यामध्ये भरपूर पैसे असतीलच असं नाही, पण फूल ना फुलाची पाकळी म्हणून आई नेहमी काही ना काहीतरी पाकिटात देतेच मला. तुम्हाला काय मिळतं गिफ्ट म्हणून? औक्षण झालं आणि आम्ही जेवायला जायला निघालो. कर्जत जवळच असलेल्या प्लेटमध्ये आम्ही जाणार होतो. हे प्युअर व्हेजिटेरियन रेस्टॉरंट आहे आणि त्यामध्ये जैन फूड पण, म्हणजे मला जे लागतं कांदा लसूण नसलेलं जेवण, तेही खूप छान मिळतं. आणि मला एकूणच प्लेटचा ॲम्बियन्स खूप आवडतो. तिथे गेल्या गेल्या हे सगळे आर्टचे एक छान एक्झिबिशन होतं आणि मस्त छान एन्जॉय केलं मी प्लेटमध्ये. आईला काही कळतच नव्हतं ॲक्च्युली की मी काय करते आहे. बरेचदा आपले पेरेंट्स ना नॉनप्लस होतात, त्यांना व्हिडिओ काढत असताना कळत नाही. आणि मग फायनली ऑर्डर दिली गेली. माझी लाडकी डिश आली होती, हनी चिली पटेटो. मी, आई, बाबा आणि माझे ड्रायव्हर दादा, राकेश दादा, आम्ही चौघेच गेलो होतो जेवायला. मला समहाव खायला खूप आवडतं आणि मी नेहमी म्हणते माझा जन्म हा छान छान खाण्यासाठी झालेला आहे आणि म्हणून मी नेहमी मस्त मस्त काही ना काहीतरी खात असते. जेवण झालेलं आहे आणि आता फायनली मी घरी जायला निघालेली आहे. द प्लेटमध्ये जेवली आहे मी आणि कर्जतचे रस्ते आणि कर्जतचा पाऊस खूप भारी वाटतंय. खूप छान ग्रीनरी आहे इथे आणि खूप छान वाटतंय. आज मी तुमची कोणाची तरी भेट करून देणार आहे आणि ती आहे भुरी. हिचं नाव भुरी आहे. आमची भुरी खूप गरीब, खूप गोड मुलगी आहे, खूपच गोड मुलगी आहे. आणि भुरीची मुलगी पण आहे आमच्या इथे. भुरीची मुलगी कुठे गेली? भुरीची मुलगी गायब आहे. भुरीच्या मुलीचं नाव आहे लाली आणि लाली गायब झाली आहे इकडे. सो हाय भुरी, मी आज जाऊ का? भुरीने गेट उघडून दिलं तर. भुरी ही काही वर्षांपूर्वी आमच्या कुटुंबाचा भाग झाली. आता वय तिचं थोडं वाढलंय, पण प्रेम मात्र तितकंच आहे. खूप प्रेमळ बाळ आहे हे आमचं. बच्चूचा राग अजूनही गेलेला नव्हता. काय करावं मला काही कळतच नव्हतं. बच्चू, मम्माला कोणी मारलं? कोणी मारलं मम्माला? बुबूने मारलं? का मारलं? आणि टू व्हीलरची सर्व्हिसिंग ते गाडी. मी व्हिडिओ शूट करत असले की हे इकडे बोलत बसतातच नेहमी. आणि आता त्यांचं विचारणं चाललंय चिंगूला, आमच्या माऊला, की कोणी शू केली आहे बाहेर बाथरूमच्या. त्यामुळे मला कुठलाच व्हिडिओ शांतपणे शूट नाही करू देणार. आमच्या बच्चूला स्वच्छताच आवडत नाही. त्याचा हेअरकट केला तर तो चिडला आणि मम्माला त्यांनी मारलं. तुम्हाला वाटत असेल काय मी सतत या मांजरांच्या जवळ जातीये, त्यांच्या पाप्या घेतीये, त्यांच्याजवळ झोपतीये. पण काय करणार, ती जरीही त्यांच्या आईच्या पोटातनं आलेली असली ना तरी माझी बाळ आहेत. त्यांची नाळ मी कापलेली आहे. सगळ्या पिल्लांच्या डिलिव्हरीज मी माझ्या हाताने घरी केलेल्या आहेत.
त्यामुळे ही माझी पण पिल्लं झालीच की नाही. आणि रोज नाही भेटतो माझे जीवके प्राण, त्यामुळे आले की चिवडावंच लागतं. एखाद्या आईचं अख्खं आयुष्य जसं तिच्या मुलांच्या भोवती फिरतं ना, तसंच माझं आहे. माझंही पूर्ण विश्व या माझ्या पिल्लांच्या भोवती फिरतं. जसजशी निघायची वेळ जवळ येत होती, पोटात खड्डा पडत चालला होता. सगळ्या बाळांना परत परत डोळे भरून बघून घेत होते. नंतर त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवरच बोलावं लागणार होतं ना, म्हणून जाता जाता सगळ्यांना परत एकदा मन भरून बघितलं, चिवडलं, पाप्या घेतल्या. तुमचं असं होतं का हो कधी? नर्वस इटिंग करायला लागता तुम्ही? माझं असं बरेचदा होतं. जेवून आलेले होते, जेवून जेमतेम तासभर झाला असेल, मला परत भूक लागली आणि योगी अमृततुल्यमधनं आणलेली खारी आणि टोस्ट यांच्या बरण्या मी उघडल्या आणि छान एक एक खारी आणि एक टोस्ट खाऊन घेतला. खूप टेस्टी असतात बरं का इथले खारी आणि टोस्ट. कधी तुम्हीही नक्की ट्राय करा. चहा कॉफी तर मी पित नाही, पण मला खारी आणि टोस्ट खायला, बटर खायला खूप जास्त आवडतं. मग हे असतं काहीतरी करून मी अधूनमधून ह्या गोष्टी खात राहते. कर्जतच्या स्वयंपाकघरात मी खूप वेळ बसून राहू शकते. इथे माझ्या लहानपणीच्या खूप आठवणी आहेत. हा खाऊ खाताना सुद्धा बऱ्याच लहानपणीच्या आठवणी आल्या आणि खूप छान वाटलं. आणि निघायची वेळ झाली होती. पिल्लांना असं रडताना बघितलं ना की गलबलायला होतं, खरं सांगते. कर्जतमधनं निघताना नेहमीच पावलं जड होतात, डोळे भरून येतात, निघूच नये असं वाटतं. गाडीत आता बसतेच गाडी. बुऱ्या बाजूला हो बाळा. दुरी बाय. मला वाटलं मला नको मारते, तुम्हाला वाटलं तुम्ही व्हिडिओच काढते. प्रत्येक माहेरवाशिणीची हीच अवस्था होत असेल ना, माहेर मागे सोडून पुढे जाताना. मला तर नेहमी भरून येतं आणि प्रत्येक लग्न करून गेलेल्या मुलीचं खूप कौतुकही वाटतं की ती आपल्या बालपणीचं घर, आई बाबा सगळ्या आठवणी सोडून कशा काय बरं नवऱ्याच्या घरी जाऊन राहतात. सर्दीने अजूनही माझा पिछा सोडलेला नव्हता, त्यामुळे जाता जाता सतत विक्स नाकाला लावत होते, वास घेत होते आणि जाता जाता कर्जतचीही हिरवळ बघत होते. मन अजूनच भरून यायला लागलं. असं वाटत होतं गाडी मागे फिरवावी आणि परत एकदा पिल्लांजवळ जाऊन राहावं. पण काय करणार, कामासाठी परत मुंबईत यावंच लागतं ना. हळूहळू गाडी हायवेच्या दिशेने निघाली आणि घर मागे सुटत राहिलं. नंतर मी विचार केला की कुठे एसीचा वारा घेत बसायचा. छान काच खाली केली आणि मस्त थंड वारा घेतला. जास्तीत जास्त श्वास भरून घेते मी कर्जतमधनं येताना. तुमचं पण असं होतं का हो? कर्जतला किंवा तुमच्या गावी गेल्यावर तुम्ही पण काच खाली करून तिथला श्वास भरभरून घेता का? फ्रेश वाटतं ना खूप. हायवेला लागले मी आणि हे अचानक काहीतरी माझ्या समोर आलं आणि 2 सेकंदांनी मला क्लिक झालं की हा तर आपला नवीन एअरपोर्ट आहे, न्यू बॉम्बेचा. इतका सुंदर बांधला आहे तो. मलाही बघून खूप छान वाटलं. रनवे दिसला आणि मुळात ही जी माणसं दिसत आहेत ना, ती तिथनं टेक ऑफ होणाऱ्या विमानांचे फोटो काढायला आणि व्हिडिओ काढायला येऊन थांबली होती. मी पण रनवेचा छान व्हिडिओ काढला. खूप छान वाटला मला हा एअरपोर्ट. वाढदिवसाचा दिवस संपला होता. देवासमोर उभी राहिले, मला दिलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी त्याचे आभार मानले आणि माझा दिवस संपवला.